प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. रोमान आहे आणि देवाची आपल्यावरची दया ती सनातन आहे, ती कधीही न बदलणारी, कधीही न थांबणारी अशी दया आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आज जेव्हा आज आपण जगात पाहतो, जगामध्ये पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं की आज लोक जे आहेत देवाच्या कामासाठी निरुत्साही होत चाललेले. प्रेज लॉर्ड. उत्साह खूप गरजेचा आहे. आपण देवाच्या कामासाठी तयारी दाखवणं खूप गरजेचं आहे. आज बघा, आज आराधनेच्या दिवशी सुद्धा आपण काय करतो, आराधना मिस करतो. प्रेज लॉर्ड. बाकी 6 दिवस आपल्याला कामं नाही. प्रेज लॉर्ड. बरेच लोक महिन्यातून एकदा येतात. प्रेज लॉर्ड. त्यांच्याबद्दल खंत वाटते, ते नाही आज. प्रेज लॉर्ड. बघा, प्रत्येकाचं समर्पण आहे. ते बघा, नवऱ्याचा उत्तर बायको नाही देऊ शकत, बायकोला बायकोच उत्तर देणे, नवऱ्याला नवऱ्याच उत्तर देणे. भावाबद्दल बहीण झाडाने देऊ शकत, आईबद्दल लेकराने लेकराबद्दल आई नाही. प्रेज लॉर्ड. ज्याच्या त्याच्या कृत्यांबद्दल परमेश्वर म्हणतो वेतन देण्यास प्रतिफळ माझ्या जवळ आहे. प्रेज लॉर्ड. गरजेचं आहे प्रियांनो ह्या गोष्टी समजून घेणं. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वरासाठी उत्साह असणं खूप गरजेचं आहे. आज जे आहे देवाच्या कार्यासाठी आपल्याला समर्पित होऊन जीवन जगणं खूप गरजेचं आहे. प्रियांनो, आज जगाची परिस्थिती पाहत असताना आज जगाची परिस्थिती जी आहे आपल्याला काही सांगते. आज जगाचं प्रत्येक गोष्ट माहिती नाही. मी तुम्हाला काय सांगतो, अनिश्चितता. आज प्रत्येक दिवस अनिश्चित दिवस आहे. प्रेज लॉर्ड. एक वेळ होता की आपण असं करून निघत होतो, आनंद करत होतो. आपल्याला माहिती आहे की बाबा वेळच्या वेळेत काम संपणार आहे, वेळच्या वेळेत घरी येणार आहे, वेळच्या वेळेत सगळं होणार आहे. आज अनिश्चितता. कुठंतरी पहिले खात्री होती, असंही नाही की पहिले आपण सुरक्षित होतो, पण खात्री होती सगळं व्यवस्थित होईल. आता खात्री नाही राहायला लागली. प्रेज लॉर्ड. आज जे आहे जगाची, विशेषतः आपल्या देशाची परिस्थिती पाहत असताना आपल्याला दिसत आहे आज अनेक तरुण जे आहे दिल्लीमध्ये जमा झालेले आहेत. प्रेज लॉर्ड. त्या तरुण जे आहे ते काश्याने त्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रेज लॉर्ड. बदलते आहे, हे ऋतुमान बदलत आहे, दिवस बदलत आहे. अनेक अपघात घात आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेज लॉर्ड. आपल्या जवळपास कधी कुठल्या गोष्टी पाहायला मिळत नव्हत्या. प्रेज लॉर्ड. शांततेचा भाग आपला भाग होता, परंतु थोडक्या शब्दावरून गाडी पार्किंग वरून वाद झाला आणि एकाने एकाला भुसकून टाकलं. प्रेज लॉर्ड. अशा घटना आपल्या आसपास घडत आहेत. मग अशा काळामध्ये आपल्याला किती देवाच्या हातामध्ये राहणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. देवाच्या हातामध्ये आपण सुरक्षित आहोत. भले मग आपल्या जीवाचं काही हो, देवाच्या हातामध्ये आपण सुरक्षित आहोत. प्रेज लॉर्ड. परंतु आज जे आहे आज आपल्याला देवाच्या गोष्टीमध्ये आपण नाही रममानो. प्रेज लॉर्ड. ज्या लोकांना अस्थिरता आहे ताकीद द्या त्यांना. प्रेज लॉर्ड. त्यांना समजवा, धीर द्या, त्यांना शिकवा. कदाचित तुम्हाला वाटत असेल मी मुलगा आहे, मी कसं बापाला बोलू. प्रेज लॉर्ड. कदाचित तुम्हाला वाटत असेल मी लहान पडतो, मोठ्या भावाला कसं सांगू, मी पत्नी आहे, नवऱ्याला कसं सांगू, असं कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण नाही, सांगा, जाग करा, हलवा त्यांना. कारण की हा समय जागृत करण्याचा समय. प्रेज लॉर्ड. हा समय जो आहे बिकट समय आहे. या समयामध्ये आज जे आहे देवाचं आगमन अति निकट आहे आणि दुष्ट जो आहे ना तलवार घेऊन फिरतोय. प्रेज लॉर्ड. तो कोणाला गिळंकृत करावं हे करत फिरत आहे. 2026 मधला हा जून महिना जो आहे त्याचा पहिला दिवस आज आपला सुरू आहे. जून हा महिना जो आहे अत्यंत जो आहे घडामोडींचा महिना असतो दरवर्षी. प्रेज लॉर्ड. आणि हा महिना जो आहे वर्षाचा मिडल, त्या ठिकाणी मिडल महिनापर्यंत अत्यंत घडामोडी आणि घडामोडी चालू झाल्या. प्रेज लॉर्ड. या गोष्टींमध्ये आपल्याला काय करायचं, सजग आणि सावध राहायचं, देवाच्या हातामध्ये सुरक्षित राहायचं. प्रेज लॉर्ड. आज जीवनामध्ये पाहत असताना लोक जे आहे आज आपल्याला पाहायला मिळतं, प्रभू दरवेळेस आपल्या समोर निवड ठेवतो. प्रेज लॉर्ड. मागच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं समर्पण, इच्छा. प्रेज लॉर्ड. आणि समर्पित लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर कसं काम करतो ते मागील हप्त्यामध्ये आपण पाहिलं. आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की लोक जे आहे ते धडपडत आहे. प्रेज लॉर्ड. लोक जे आहे ते त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये ते पळत आहे, ते त्यांना योग्य मार्ग नाही मिळत आहे.
योग्य मार्ग नाही मिळत. प्रभू म्हणतो जर देवाच्या हातामध्ये राहिलं तर प्रभू म्हणतो हा मार्ग आहे, याने जा, याचं मार्गदर्शन मी तुला करेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु आज लोक जे आहेत देवाच्या मार्गावर नाही चालत. प्रेज द लॉर्ड. देवाच्या मार्गानुसार ते नाही होते. आज लक्षात घेणे प्रियांनो, देवाचं आगमन निकट आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं आगमन निकट आहे आणि देवाचा आत्मा जो आहे त्या कारणाने लगबग करत आहे. लगबग करत आहे. मी तुम्हाला सांगतो, अनेक तुम्ही जर याच्यामध्ये रील्स वगैरे बघत असाल किंवा तुम्ही सोशल मीडिया जात असाल आणि तुम्ही बाकीचं सगळं सोडून जर दैविक गोष्टीकडे जर का लक्ष देत असाल तर तुम्हाला समजेल की अनेक कंट्रीज ज्या आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर आपले गुडघे टेकत आहेत. प्रेज द लॉर्ड. अनेक कंट्रीज ज्या आहेत, मी ते कंट्रीज आता मी काल बघितलं पण मला ते नाव आठवलं, परंतु ती कंट्रीच्या कंट्रीत तिने देवाचा स्वीकार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तिने पश्चाताप केलेला आहे, सरेंडर केले कंट्रीच्या कंट्रीने. प्रेज द लॉर्ड. एकाच दिवसात ऑस्ट्रेलियामध्ये 1,500 लोकांनी समुद्रामध्ये प्रेज द लॉर्ड. एकाच दिवसामध्ये एका देशामध्ये जे आहे 2,500 लोकांनी बाप्तिस्मा घेतलेला. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ही गोष्ट एक गोष्ट दाखवत आहे, प्रभूचं आगमन निकट आहे. प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल. आणि प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल. नाही टेकणार असं कुठलाही गुडघा नाही राहणार. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गुडघा येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याशी बोलणार आहे. देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलणार आहे. ते वचन ऐकण्यासाठी आपण काय करावं? सरेंडर करावं. प्रेज द लॉर्ड. आपण काय करावं? ते वचन ऐकण्यासाठी आपण स्वतःला द्यावं. प्रेज द लॉर्ड. ते वचन ऐकण्यासाठी आपण ग्रहण योग्य रीतीने ते बसावं. म्हणून चला या समय आपण प्रार्थना करू. जीसस, हालेलुया. जीसस, धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. तुमच्या नावाला धन्यवाद देतो. गौरव तुमचं प्रभू. आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत आमच्या नागपुरामध्ये श्वास ठेवला त्यासाठी धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद करतो प्रभूजी. या महिन्याच्या पहिलं रविवारी प्रभूजी या ठिकाणी तुमच्या उपस्थितीमध्ये एकत्र होण्यासाठी तुम्ही सहायता केली प्रभूजी. गीतांद्वारे तुमच्या नावाचं गौरव करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहायता केली. साक्षीद्वारे प्रभूजी तुम्ही आमच्या जीवनामध्ये जे प्रभूजी महत्कृत्य केले ते प्रभूजी वर्णन करण्यासाठी, ते सांगण्यासाठी, मंडळी सभांसमोर ते कबूल करण्यासाठी प्रभूजी तुम्ही आम्हाला सहाय्य केलं त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद करतो प्रभूजी. आम्ही तुमच्या हातामध्ये पडतो. तुमच्या नावाचं गौरव करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये कृपा करा. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. येणारं वचन तुमच्या हातामध्ये देतो. बोलणारा मी नाही, माझ्याद्वारे तुम्ही बोला प्रभूजी. माझ्या मुखावटाचा ताबा तुम्ही घ्या. माझ्या मनचं नाही तर तुमच्या कृपेने बोलण्यासाठी मला कृपा करा प्रभूजी. दया करा प्रभूजी. ऐकणार प्रत्येकाने प्रभूजी ग्रहण योग्य रीतीने बसावं आणि ते वचन त्याचं जीवन अंततः बदलणारं असं असावं म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभू. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेरणात्मक तुम्ही एका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उद्या मत्ती शुभवर्तमान 7वा अध्याय 13 आणि 14 वचन, सुपरिचित असं वचन आहे पण पुन्हा एकदा आपण त्या वचनातून जाऊया. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशेकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. प्रेज द लॉर्ड. आपल्याला सुपरिचित आहे, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, लक्षात असू द्या, आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे आपण कुठल्या मार्गाने चाललेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवदूत सांगतं की प्रभू म्हणतो अरुंद दरवाजाने आत जा. प्रेज द लॉर्ड. अरुंद दरवाजा. आज तुम्हाला माहिती आहे की एकदा काय झालं, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, जे आफ्रिकन लोक जे आहेत विशेषतः अशी टेक्निक वापरतात, त्यांना जर एखादं माकड पकडायचं असलं, बघा माकड पकडायचं असलं ते काय करतात माहितीये, एक असं मातीचा ढिगारा असतो, त्या मातीच्या ढिगाराला असं होल करतात. होल असं करतात की ते माकडाचा हात त्याच्यात जाईल. लक्षात घ्या. काय करतात, मातीचा ढिगारा असतो त्या ढिगारामध्ये होल करतात, असं करतात की माकडाचा हात त्याच्यात जाईल आणि त्याच्यामध्ये माकडाला आवडीची गोष्ट जी आहे ती ठेवतात. माकडाला काय आवडते, केळी. माकडाला आवडती काय गोष्ट ठेवतात त्याच्यामध्ये, केळी, आणि ती गोष्ट त्याच्यामध्ये ठेवतात
मग माकड येतं आणि ती गोष्ट काय करतं, ती गोष्ट असं हात घालून जे आहे ती गोष्ट पकडतं. पण आता विषय काय आहे, ती गोष्ट पकडल्याच्या नंतर जेव्हा ती गोष्ट बाहेर काढायची तर ती त्याला बाहेर नाही काढता येत. लक्षात घ्या, फळ असेल, केळी असेल, काढता येते. काय काढता येत नाही, कारण की घालायचा जो हात आहे तो कसा आहे, छोटा आहे. परंतु जेव्हा काढायचे त्या फळासहित, समजा त्याने आपण पकडले फळासहित, जेव्हा त्याला बाहेर काढायचंय काय होत आहे, त्याला काढता नाही येते, त्याचा हात काय अटकतोय. आणि जेव्हा काय होतं, जेव्हा त्याचा हात अटकला की त्याला माहितीये शिकाऱ्याला तो येणार, त्याला पकडणार आणि त्याला घेऊन जाणार. आज आपण पाहतो अनेक लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने असे पाश तयार केले, तर सॉरी दुष्टाने असे पाश तयार केले, सॉरी परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वर त्यांना शिकवण देतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वर शिकवण देतो. पण दुष्ट काय करतो, दुष्टाचं काम आहे पाश तयार करणं. प्रेज द लॉर्ड. बंधन तयार करणं. आणि काय करतो, बंधन त्यांच्यासाठी तयार करतो. आणि जेव्हा ते बंधन काय होतं, हव्वेला फळ चांगलं दिसलेलं आहे, परंतु हव्वा ज्यावेळेस त्या फळाकडे गेलेली आहे, तिने ज्यावेळेस ते खाल्लं तर जे परमेश्वराने सांगितलं होतं तुम्ही मरसाल, खास मरसाल, मरताल, खास मरताल. परमेश्वराने काय सांगितलं होतं, खास खास मरण म्हणजे देवापासून वेगळं होणं. हालेलुया. मरण कोणतं आलं, ज्या उघड्या डोळ्यांनी त्या सृष्टी निर्मात्याला ते पाहू शकत होते, आता ते नाही पाहू शकत. ते जे माकड होतं, ते जे काय स्वैराचाराने फिरत होतं, हे झाडते ते झाड, ते झाडते ते झाड, परंतु त्याचं एक अभिलाषा, प्रेज द लॉर्ड, एक मोह की मला ते फळ पाहिजे. आणि त्या फळासाठी ते तिकडे धावत जाणं आणि ते फळ घ्यायला जाणं, ते फळ घेणं. काय झालं, त्याच्या जीवावर घेतलं. बऱ्याच वेळा आज आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा या जगी गोष्टीच्या मागे लागतो, जगी गोष्टीच्या आपण त्या गोष्टीचा लालसा ठेवतो, मोह ठेवतो आणि सर्व गोष्टी सोडून त्या गोष्टीच्या मागे आपण पळतो ना, आपल्या जीवनामध्ये जे कार्य व्हायला पाहिजे ते नाही होत आणि आपण दुष्टाच्या पाशामध्ये फसतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग आपण म्हणतो माझ्या जीवनामध्ये मी तर प्रार्थना करतो, प्रेज द लॉर्ड, मी तर प्रार्थना करतो, मी तर देवाच्या नावाचा गौरव करतो, मी तर देवाच्या नावाचं महिमा वर्णतो, मग माझ्या जीवनामध्ये असं का. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज मी तुम्हाला सांगतो देवाच्या दासाची भूमिका काय. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाची भूमिका आहे. प्रभू येशूचा एक शब्द आहे, प्रभूने म्हटलं जे मला पित्यापासून मिळालं तेच मी तुम्हाला देईन. पौल पण म्हणाला जे देवाने दिलं ते मी तुम्हाला दिलं. प्रेज द लॉर्ड. काही पण राखून नाही ठेवलं. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाचं काय काम आहे, जे देवापासून मिळालं ते तुम्हाला देणं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मोशे काय करत होता, मोशे ज्यावेळेस पर्वताकडे जात होता, ज्यावेळेस परमेश्वर मोशेशी बोलत असे आणि मोशेला जे परमेश्वर बोलत असे तो ते देवाच्या मंडळीला जाऊन सांगत असे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापासून जे मिळालं ते त्याने त्यांना दिलेलं आहे. त्याच पद्धतीने देवाच्या दासाचं कर्तव्य आहे की जे देवापासून मिळालं ते त्यांना देणं आहे. प्रेज द लॉर्ड. मग देवाचा दास त्या ठिकाणी काय आहे, देवाचा दास त्या ठिकाणी त्याची कर्तव्य करत आहे. त्या कर्तव्यामध्ये तो काय आहे, देवापासून नेलाय, आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा आलेलं वचन आपण आपल्या अंतःकरणात नाही स्वीकारत, आलेलं वचन जेव्हा आपल्या अंतःकरणात कार्य करत नाही. 40 वर्षाचा इस्रायलाचा प्रवास बघा. त्या 40 वर्षाच्या इस्रायलाच्या प्रवासामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, अनेक वेळा त्यांना संकटात जावं लागलं, अनेक वेळा त्यांना उपाशी राहावं लागलं, अनेक वेळा त्यांच्या जीवनामध्ये संकट त्यांच्या जीवनात आली, अडचण त्यांच्या जीवनात आली, लढाई आल्या, ते बऱ्याच वेळा पराजित झाले. पण जेव्हा जेव्हा त्यांनी पुन्हा एकदा ते मार्गावर आले तेव्हा तेव्हा त्यांच्या जीवनात परमेश्वराने कृपा केली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो तू वळशील, माझं नाव घेशील, तुझ्या जीवनात मी कार्य करेन. प्रेज द लॉर्ड. अनुवाद 28 सुपरिचित आणि मला आवडणार असं वचन आहे, ते आपण वाचूया. प्रेज द लॉर्ड. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्याच्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवर
सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करीन. प्रेज द लॉर्ड. पुढे तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा अजून थोडंसं. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. प्रेज द लॉर्ड. बघा आपल्या जीवनामध्ये आज जे आहे प्रभू म्हणतो की तू जर देवाचं वचनाप्रमाणे चालशील, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगशील, देवाने सांगितलं ते सगळ्या गोष्टी करशील. कसं सांगणार देव? पहिले देव स्वतः माणसाला भेटत होता. प्रेज द लॉर्ड. नंतर ज्यावेळेस माणसाने पातक केलं, माणसाला एदेन बागेमधून बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. आदामाच्या वेळेस पण देव स्वतः आदामाच्या वेळेस आणि नंतर अब्राहमाला पण परमेश्वराने सुरुवातीचा जो एरा आहे, सुरुवातीचा जो टाइम पिरियड आहे, त्या टाइम पिरियड मध्ये देवाने स्वतः माणसाला दर्शन दिलेलं. पहिले तो वन टू वन भेट होती, नंतर माणसाला दर्शन आहे. प्रेज द लॉर्ड. मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेस अब्राम आहे, मोशे आहे, या 10 लोकांपर्यंत देव त्यांना भेटत होता. परंतु पुढे आपल्याला पाहायला मिळतं की मग तो जो काळ जो आलेला आहे तो संदेष्टांचा काळ आहे. मग एलिया आहे, इर्मा आहे, यशया आहे, अनेक प्रकारचे जे संदेष्ट आहे त्यांचा जो काळ आलेला, त्याच्या अगोदर राजांचा काळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टीनंतर जे आहे परमेश्वर जो आहे 400 वर्ष जे आहे परमेश्वर कोणाशी बोलला नाही. आणि त्यानंतर मलाकी ते म्हणतंय या पिरियड मध्ये 400 वर्षांचा काळ जो आहे त्या वर्षामध्ये परमेश्वर कोणाशीच बोललो नाही. आणि पुन्हा 400 वर्षानंतर परमेश्वराने आपल्याला पाहायला मिळतं देवदूतांच्या द्वारे दर्शन दिलं आणि पुन्हा प्रभू येशू या जगामध्ये आला. आणि आज जे आहे आजच्या घडीला पवित्र आत्मा जो आहे आपला मदतनीस आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आज मंडळी चालवली जात आहे. आणि मंडळी पण जे आहे मंडळीच्या चालवण्यासाठी परमेश्वराने पाळत, संदेष्टे, सुवार्तिक जे आहे पंचसेवा जे आहे परमेश्वराने उभं केलेली. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचा सेवक जो आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या सेवा मंडळीमध्ये नाही होत. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आपली सेवकाई करायची. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे वेळेनुसार कार्य करतो. बऱ्याच वेळा परमेश्वर काय करतो, ज्या ठिकाणी ती परिपक्वता नाही ना त्या ठिकाणी परमेश्वर 5 कार्य देवाच्या दासाला करायला लावतो. प्रेज द लॉर्ड. करायला लावतो आणि करून घेतो. हालेलुया. कारण देवाला बघा, मला ज्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की परमेश्वर कोणाच्या जीवनात कार्य करतो. बरं तुम्हाला काय वाटतं, कोणाला परमेश्वर आशीर्वाद देतो, कोणाच्या जीवनात परमेश्वर कार्य करतो, कोणाला परमेश्वर भरतो? नम्रता, इच्छा. अजून अजून काय वाटतं तुम्हाला? जो विश्वास ठेवतो. अजून काय वाटतं आदित्य? भरोसा ठेवतो. शैलेश? समर्पित होतो. बघा सगळे उत्तर बरोबर आहे तुमचं, सगळे उत्तर बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं करून परमेश्वराला एक गोष्ट खूप आवडते, जो परमेश्वरासाठी अवेलेबल होतो. हालेलुया. जो परमेश्वरासाठी अवेलेबल होतो परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वरासाठी अवेलेबल नाही होत ना, जक्कईचं उदाहरण मागील हप्त्यामध्ये पाहिलं. जक्कई अवेलेबल झाला, जक्कई काय सोडून आला? त्याचं जकातदाराचं काम सोडून तो आलेला आहे. हालेलुया. जक्कई जकातदार त्याचं काम सोडून तो आलेला आहे. त्याने काय केलेलं आहे? त्याग केलेला आहे. त्याने सगळ्या गोष्टी सोडल्या आणि तो आला तो जागाही भेटणार. प्रेज द लॉर्ड. मग तो अवेलेबिलिटी त्याने कशी दाखवली? तो प्रभू समोर कसा तो प्रदर्शित झाला? त्याने लगबग करून त्या झाडावर चढला. कसंही करून मला प्रभूला पाहायचंय. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये कसंही करून मला देवासाठी अवेलेबल राहायचंय असं तुमच्या मनामध्ये इच्छा नाही, परमेश्वर तुमच्या जीवनात नाही कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टीमध्ये परमेश्वर जो व्यक्ती परमेश्वराच्या कामासाठी अवेलेबल राहतो, जो व्यक्ती म्हणतो, जेव्हा बघा परमेश्वर म्हणतो, यशाला परमेश्वराने विचारलं माझ्यासाठी कोण जाईल? तो काय म्हणतो? मी आहे, मला पाठव. हालेलुया. मी आहे, मला पाठव. जो तयार होतो परमेश्वर त्याला पाठवतो. हालेलुया. त्याच्या जीवनात परमेश्वर कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याच्या सर्व गरजा प्रोव्हाइड करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूने या ठिकाणी 2 रस्ते दाखवले, अरुंद दरवाजाने असा. प्रेज द लॉर्ड. आपल्या समोर परमेश्वर मार्ग ठेवतो. परमेश्वर म्हणतो माझा मार्ग आहे तो निवड. अवेलेबल हो. परमेश्वर म्हणणं आहे अवेलेबल हो, पण परमेश्वर असं धरून अवेलेबल नाही करत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो अवेलेबल हो.
Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आज अवेलेबिलिटी परमेश्वराला दाखवायची आहे. आज आपल्या जीवनामध्ये कदाचित इथून मागे आपण नाही बाळगले या गोष्टी, इथून मागच्या दिवसामध्ये कदाचित आपण नाही वेळेवर येऊ शकलो. Praise the Lord. परंतु एक निर्धार करा पुढच्या वेळेपासून मी देवासाठी अवेलेबल होईल. हालेलुया. मी देवासाठी अवेलेबल होईल, देव माझ्यासाठी अवेलेबल होईल. हालेलुया. Praise the Lord. प्रियांनो, लक्षात असू द्या, आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्या मनामध्ये तुम्ही या गोष्टी मनात ठेवा, लक्षात असू द्या. जेवढे नाव जे आहे, इथून पुढे काही नाव आज जे आहे, काही उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे, त्या उदाहरणांमध्ये तुम्हाला लक्षात येईल ते परमेश्वरासाठी अवेलेबल आहे. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये, आज आपली मंडळी जी आहे, मी तुम्हाला सांगतो 7 मंडळांचं वर्णन आहे, त्यापैकी 2च मंडळावर विजयी मंडळ आहे. Praise the Lord. किती मंडळ आहेत बायबलमध्ये? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7 मंडळ आहेत. त्या 7 मंडळापैकी 2 मंडळ आहेत, फिलाडेल्फिया आणि स्मुर्ना, या 2 मंडळ विजय मंडळ आहेत. Praise the Lord. प्रियांनो, एवढं करून तुम्ही लगबग करून इथं आराधना करून जर प्रभूचं आगमन होईनंतर आपण उचललं नाही गेलो, Praise the Lord, तर मग आपल्यासाठी एवढं श्रम करून काहीच फायदा नाही. Praise the Lord. म्हणून जे करायचं ना, Praise the Lord, 100% do your 100%, give your 100%. तुमचं 100% द्या. Praise the Lord. तुमचं 100% द्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जेवढं देवासाठी करता तेवढं करा. Praise the Lord. पुढचं काम देव बाप करता. Praise the Lord. तुम्ही अवेलेबल राहा, प्रभू तुम्हाला यूज करतो. तुम्ही फक्त अवेलेबल राहा. Praise the Lord. जेव्हा षंड जो आहे त्या रथावर चाललेला आहे, परमेश्वराने काय केलेलं आहे? फिलिपाला दर्शन दिलं. फिलिप म्हणाला यस. फिलिप अवेलेबल झाला. फिलिप फक्त अवेलेबल झाला, कळालंच नाही त्याला त्याच्या पायाला स्पीड कुठून आली. हालेलुया. फिलिप फक्त अवेलेबल झाला, कळालं नाही त्याच्या पायाला स्पीड कुठून आली. आणि क्षणार्धात फिलिपाने काय केलं? जर ते अंतर जर तुम्ही पाहिलं भौगोलिकली तर ते खूप दूरचं अंतर आहे, पण फिलिपाने क्षणात जाऊन ते षंडाला गाठलेला. हालेलुया. धावता रथ गाठलेला आहे. Praise the Lord. माणसाची पळण्याची क्षमता साधारणतः 20 किलोमीटर 30 किलोमीटर ताशी, जास्तीत जास्त 40. रथ जो आहे 50 ते 60च्या स्पीडनुसार. Praise the Lord. फिलिपाने तो रथ गाठलेला आहे. Praise the Lord. किती त्याला सांगतो, फक्त अवेलेबल झाला. Praise the Lord. तुम्ही म्हणता ना मी हे नाही करू शकत, परमेश्वरासाठी अवेलेबल हो. Praise the Lord. फिलिपियन पत्र 4 अध्याय 13 वचन. Praise the Lord. फिलिपियन 4 आदित्य वाचो, आदित्यला आवडणार वचन. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आमेन. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काय करावयास शक्तिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला जो सामर्थ्य देतो, तुम्ही त्या सामर्थ्य देणाऱ्याच्या हातात राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. उदाहरणार्थ या पंख्याचं उदाहरण जर का घेतलं, प्रेज द लॉर्ड, पंखा वाढवला तर बरोबर होईल. पंख्याचं जर का उदाहरण घेतलं, जर यांनी पंखा नाही वाढवला तर मला हवा नाही लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर हा पंख्याचं बटन बंद असलं तर मला हवा लागेल का? लागेल का मला हवा? नाही लागणार, कारण की पंख्याचं बटन बंद आहे. त्याच्यामध्ये जी वीज प्रवाह होत राहिली पाहिजे ती नाहीये, म्हणून मला जी हवा लागणार आहे किंवा तो लाईट लागणार तर लागेल का? नाही लागणार. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे की आपल्याला परमेश्वराशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये देवाशी कनेक्शन नाही आपलं बरकरार ठेवत. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो, कसं देवासोबत कनेक्ट राहणार? बायबल वाचलं नाही. प्रेज द लॉर्ड. कसं देवासोबत कनेक्ट राहणार? प्रार्थना केली नाही. प्रेज द लॉर्ड. उदाहरणार्थ एक व्यक्ती पाप करतो, वाईट वागतो, पण प्रार्थनेला वेळेवर जातो. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती जो आहे बायबलचा पण चांगला अभ्यास करतो. तो व्यक्ती जो आहे लोकांचं भलं पण करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याचं वैयक्तिक जीवन चांगलं नाही. मग काय वाटतं तुम्हाला, अशा व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर प्रसन्न होईल का? होईल का? सारे पॅरामीटर्स आहे ना, पॅरामीटर्स आहे. प्रमोशन एका व्यक्तीला द्यायचं तर त्याला पॅरामीटर्स असतात.
एका व्यक्तीला निवडायचं तर त्याला पॅरामीटर्स असतात. त्या पद्धतीनं आत्मिक जीवनाचे पॅरामीटर्स आहेत. तुम्ही माझ्या समोर लोकांसमोर कसे ते नाही, तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात कसे आहात, तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये कसे आहात हे मॅटर करतं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपलं देवासोबत नातं, देवाने जर आपल्या जीवनात कार्य करायचं आहे, देवाचं वचन सांगतं देव पाप्यांची प्रार्थना ऐकत नाही. हालेलुया. हालेलुया. कोण आहे पापी? प्रेज द लॉर्ड. याकोबाचं पत्र 3 अध्याय 4 अध्याय 21 वचन 4:21. एकच 4:17. चांगले कर्मे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. प्रेज द लॉर्ड. चांगलं करणं कळत नाही. चांगलं काय? देवाचं वचन सांगतं चांगलं काय हे त्याने तुला दाखवलंय. नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वरास समागमे राहून परमेश्वराचं नावाचं गौरव करणे. प्रेज द लॉर्ड. चांगलं काय त्याने तुला दाखवलंय. चांगलं काय? देवाचं वचन आहे. चांगलं काय? देवाच्या आज्ञा आहे ज्या तुम्हाला पालन करण्यासाठी दिलेल्या आहेत. चांगलं काय? प्रभूने आपल्याला वचनाच्या द्वारे शिकवलेलं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहे आपल्याला करायच्या आहे. प्रेज द लॉर्ड. त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला करायच्या. जेव्हा देवाने सांगितलं की या गोष्टी नाही करायच्या, या गोष्टी सोडायच्या आहेत, अनेक लोक सोडलेल्या गोष्टी आपल्या जीवनात वापस घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. टाकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात वापस घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. आज नाही, ज्या गोष्टी सोडल्या, ज्या गोष्टी टाकल्या, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ते वापस घेऊन येतात आणि परमेश्वराला ते नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला करणं काय गरजेचं आहे की ज्या गोष्टी आपण टाकल्या, सोडल्या, त्या पुन्हा नको आपल्या जीवनात यायला. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टीसाठी आपण देवाला समर्पित झालो त्या पुन्हा नको आपल्या जीवनामध्ये करायला. ज्या गोष्टी परमेश्वराला नाही आवडत, विशेषतः त्या गोष्टीमध्ये आपण नको रस घ्यायला. प्रेज द लॉर्ड. ज्या पापाच्या गोष्टी आहे, या गोष्टी केल्याने माझं आत्मिक चरित्र मलिन होईल, माझं तारणाचे वस्त्र खराब होतील, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नको आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण या गोष्टी करतो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये या गोष्टीप्रमाणे आपण वागतो, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे त्या दोन रस्त्यामधील त्या दुसऱ्या रस्त्यामध्ये आपण चालायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूकडे या, प्रभूला मागा, प्रभूला विचारा की प्रभू, जसं दाविदाने विचारलं, माझ्या काही अपराध असल्यास मला तू दाखव. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूला मला दाखव, माझ्या काही अपराध असला, माझ्या तुला न आवडणारा काही जर दोष असला तर मला तू दाखव. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वराला विचारलं पाहिजे, परमेश्वराला म्हणलं पाहिजे, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रेज द लॉर्ड. आज लोकांना वेळ नाहीये आणि शैतानाने सगळ्यात मोठा खात जो आहे, खाला जो आहे, वेळेवर केलं. सगळ्या गोष्टीला वेळ ठेवलेला आहे. सगळ्या गोष्टीला वेळ. जेवणाची वेळ आहे, झोपण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. इतरांच्या लग्नाला जायची वेळ आहे, बर्थडेला जायची वेळ आहे, फिरायला जायची वेळ आहे, खाण्याची वेळ आहे, शाळेत जाण्याची वेळ आहे, ड्युटीला जाण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. एकाच गोष्टीसाठी वेळ नाही देऊ देतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एका भावाला मी विचारलं, त्याने मला सांगितलं, मला प्रार्थना करत जा, बायबल वाचत जा. बाळक साहेब वेळच नाही. काय बाळक साहेब वेळच नाही मिळत. व्हेरी गुड. बाया उठ पाड. बाळक साहेब वेळच मिळत नाही. म्हटलं बेटा दिवसात किती तास? म्हणे 24. म्हटलं ड्युटी? म्हणे 8 तास. प्रवास? म्हणे 1 तास. किती झाले? 9 तास. झोपतो किती वेळ? 7 ते 8 तास. म्हटलं किती झाले? 16-17 तास. म्हटलं मग बाकीचे तास काय करतोस? प्रेज द लॉर्ड. बाकीचे तास काय करतो? कधी कधी ओव्हर टाइम असतो. या सगळ्यांमधून तुला परमेश्वर जो आहे बघा, दशमांश. अनेक लोक दशमांश देत नाही, अनेक लोक दशमांश देत नाही. दशमांशाचा विषय काय? या सगळ्यांमध्ये जसा तुम्ही जे लोक देतात त्यांच्याबद्दल धन्यवाद. जसा तुम्ही पैशाचा दशमांश वेगळा करता, त्या पद्धतीनं वेळेचाही दशमांश वेगळा केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. वेळेचाही दशमांश द्यायला पाहिजे. कसा द्यायला पाहिजे? दिवसातले किती तास? मग देवाला पण किती वेळ द्यायला पाहिजे? 2 घंटे 40 मिनिट. प्रेज द लॉर्ड. द्यायला पाहिजे ना.
त्यामधला आज मी तुम्हाला म्हणतो 2 घंटे 40 मिनिट, त्यापैकी 40 मिनिटं तर द्या देवाला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या जीवनात 40 मिनिटं नाही देऊ शकत, ज्याने दिवसभर तुम्हाला सांभाळलं. एखादी सळी पडणार होती, तुमच्या हातावर पडणार होती, पण नाही, ती बाजूला पडली. प्रेज द लॉर्ड. एखादी गाडी ठोकणार होती, जसं मी तुम्हाला सांगितलं, अपघात आमच्या समोर झाला. कदाचित थोडं 2-4 सेकंदाचं, पण 2-4 सेकंद 5-10 सेकंद जर अधिक असतं तर ते आमच्यावर टायर तिकडे फुटलं आणि इकडे हवा उडाली आणि ते मोटरसायकलवर पडला. अशा हवेनं अक्षरशः गाडी, मोठीतल्या मोठी गाडी व्हायबल होऊन साईडला जाते. प्रेज द लॉर्ड. 16 टायर होती तिकडे, पण त्या ठिकाणी प्रभूने वाचवलं ना. प्रेज द लॉर्ड. मग त्या देवाला आपण वेळ नाही देऊ शकत. प्रेज द लॉर्ड. देवाला वेळ नाही देऊ शकत, देऊ शकतो, परंतु काय आहे, आपण सहज बोलू मोकळून जातो, आमच्याकडे वेळ नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे वेळ नाही. आम्हाला वेळ आहे एंटरटेनमेंट साठी सुद्धा. अनेक लोकांचे टाइम टेबल पाहिलं होतं, जे लोक एकदम अप टू डेट चालणार असतात त्यांच्या घरात टाइम टेबल असतात. या वेळेला खायचं, या वेळेला झोपायचं, यावेळेस एंटरटेनमेंट करायची, यावेळेस मित्रांना भेटायचं, यावेळेस ट्युशनला जायचं, शाळेला जायचं, यावेळेस व्यायाम करायचा. त्याच्यामध्ये एक मुद्दा का नाही येत, यावेळेस प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, लक्षात असू द्या, आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला बघायचं मी कोणत्या मार्गाने चाललेलो आहे. प्रेज द लॉर्ड. नाशाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे? रुंद आहे, पसरट आहे, आणि त्यातून जाणार कसे आहे? पुष्कळ आहे. पुष्कळ आहेत. पुष्कळांपैकी प्रभूने आपल्याला निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळांमधून प्रभूने आपल्याला निवडले आणि पुष्कळांसाठी प्रभूने आपल्याला निवडले. हालेलुया. देवाने प्रभू यीशूबद्दल काय म्हणलं? पुष्कळ पुत्रांना गौरवात आणण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. पुष्कळांना देवाच्या गौरवात आणण्यासाठी. तो म्हणून पुष्कळांना तुमच्याद्वारे देव कळावा म्हणून तुम्हालाही पाचारलं नाही. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त लोकांपर्यंत कसा जाणार आहे? तुमच्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये लक्षात असू द्या, अनेक वचन कदाचित तुमच्या अंतःकरणाला चिरून जातील. तुम्हाला असं वाटलं, अरे पास्टर मला बोलताय, बोलू द्या. त्याच्याद्वारे जर का तुमचं जीवन बदलत असेल तर परमेश्वराला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समोर मी जो उभा आहे ना, त्या दासांसोबत आम्ही राहिलो, त्या दासा ते आम्ही मी समोर रडायचो, ते दास वचन घ्यायचे. प्रेज द लॉर्ड. मीच नाही, घर सगळे वहिनी होते, आई होते, निशा सगळे. पण मला कधीतरी वाटतं, मला दाविदासारखं स्तोत्र 119 मध्ये दाविदाने जसं म्हटलं, मी पीडित झालो म्हणून बरं झालं, त्याने करून मी तुझे नियम शिकलो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्यांनी जर कोणत्या व्यक्तीला आपल्या जीवनात एवढा रस घ्यायची इच्छा आहे, त्यांनी जर रस घेतला नसता, त्यांनी जर का काम केलं नसतं, आज मी कदाचित देवाच्या वचनातून वाहत गेलो असतो. प्रेज लॉर्ड. परंतु त्यांनी रस घेतला. जेव्हा एक व्यक्ती, तुम्हाला सांगता, आज कोणाला कोणाची गरज नाहीये, तुम्ही पहिली गोष्ट लिहून ठेवा, आज कोणाला कोणाची गरज नाहीये. पण जेव्हा एक व्यक्ती तुमच्यावर, तुम्ही चिडता तेव्हाही, तुम्ही नाराज होता तेव्हाही, तुम्ही ज्यावेळेस त्या व्यक्तीला टाकता तेव्हाही, जेव्हा एक व्यक्ती वारंवार तुमच्याकडे येऊन सांगत आहे, प्रेज द लॉर्ड, लक्षात असू द्या, त्या व्यक्तीचं आणि विशेषतः देवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हालेलुया. तेव्हाच तो व्यक्ती तुमच्या नाराजगीची पर्वा नाही करत आहे. नाहीतर असे अनेक सेवक मी तुम्हाला दाखवतो, याला बोलायला नाही आवडत ना, मी त्याला नाही बोलणार, त्याने मंडळीत यावं, दान दशमान द्यावा, माग बैस, पुढं बैस, कुठेही बैस. प्रेज द लॉर्ड. मला काही घेणं नाही. परंतु जेव्हा तुम्हाला एक देवाचा दास जे आहे, प्रखरपणे, कडकपणे जर वचन येत आहे, याचा अर्थ अजूनही देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाची परीक्षा पाहू नका. प्रेज द लॉर्ड. आपल्या अंतःकरणाचा कठीणपणा सोडून द्या, नम्र व्हा. वारंवार देवाचं वचन सांगतं, पुष्कळदा वाग्दंड झाला असता जो आपली मान ताट करतो त्याचा अचानक सोडा होतो. प्रेज द लॉर्ड. पुन्हा 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 देव जेव्हा पुन्हा पुन्हा सांगतोय, देवाची कृपा त्याच्या जीवनामध्ये प्रभूने काढून घ्यावी नाही. प्रेज द लॉर्ड. पुन्हा स्थिर व्हा. देवामध्ये स्थिरतेची धाव चाला, ती खूप जबरदस्त आहे. एक सुपरनॅचरल पॉवर प्रार्थना आहे, आत्मिक जीवन आहे. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतात. प्रेज द लॉर्ड. बघा ना, विचार करा ना, नावेला
त्या ठिकाणी वादळ येते, पाणी शिरते. योना मात्र झोपलाय. प्रभू येशूला एकदा बघा एका साईडने आणि योनाला बघा. जसं प्रभूला माहिती आहे हे वादळ माझं काय बिघडू शकत नाही, कारण हे तर मी तयार केलं. तसं योनाला माहिती आहे हे वादळ माझं काय करू शकत नाही, कारण मी त्याचा सेवक आहे ज्याने हे तयार केलंय. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. तर योनासारखा आपला भरोसा आहे का? प्रेज द लॉर्ड. ते योनासारखं आपलं जीवन आहे का? प्रेज द लॉर्ड. योनाला मनवायसाठी वादळ आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. प्रभू कधी तुमच्या मागे लागला का सर? प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू जर तुमच्या मागे नाही लागला, सगळं व्यवस्थित चालू आहे, शांत चालू आहे, निवांत चालू आहे, मग तो गडबड आहे दया दरवाजा तोड. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू तुमच्या मागे नाही लागत आहे, प्रभू तुमच्या जीवनात परीक्षा नाही ठेवत आहे, मतलब कुछ तो गडबड आहे दया. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये ती गडबड समजून घेणे. एक उदाहरण पाहता सर आपण पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय, त्याचं 1 ते 4 वचनापर्यंत आपण वाचू. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्याचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे पाय 75 वर्षाचे होते. वय. प्रेज द लॉर्ड. बघा त्याचा मान्य झाला पाहिजे. इतिहास आहे, याला धरा अशी आज्ञा झाली आणि समोरच्याने काय केलं, धर काढून टाकलं, याला मारा असं केलं आणि त्याला मारलं. तो मी फक्त धरायला सांगितलं होतं. तो इतिहास आहे, हे तर देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी काय सांगतं, केव्हा अब्रामाला पाचारण झालं? हालेलुया. केव्हा अब्रामाला पाचारण झालं? 75 वर्षाचा जेव्हा अब्राम झाला, एवढं तो जगत पण नाही, आज तेवढं वय सुद्धा नाहीये. प्रेज द लॉर्ड. तेवढ्या वयाचा अब्राम ज्यावेळेस झाला तेव्हा त्याला पाचारण झालं. आणि अब्रामाने काय म्हटलं, मी नाही येत देवा, आता माझी पाय थांबले. प्रेज द लॉर्ड. अब्रामाने काय म्हटलं, प्रभू मी पाय नाही चालणार, मला घोडा दे. प्रेज द लॉर्ड. प्रभू थोडा टाइम लागेल पण तू समजून घे. प्रेज द लॉर्ड. नाही, अब्राम अवेलेबल झाला. हालेलुया. अब्राम अवेलेबल झाला आणि परमेश्वराने म्हटलं, मी तुझी संतती वाळूंच्या कणाइतकी करील. सारा हसली, अब्राम नाही हसला. हालेलुया. सारा पाठीमागं वरून हसली आणि म्हणाली मनातल्या मनात, मी आता जखड म्हातारी झाले, आता मला मी पुत्र प्रसवायचे योग्य नाही, आता मी पुत्र प्रसवेल काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामाने विश्वास ठेवला. हालेलुया. आणि परमेश्वराने सांगितलं, आपली जागा सोड आणि चल. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आपली जागाच नाही सोडत. हालेलुया. अवेलेबल होणं दुसरं कार्य, आपली जागा सोडणं. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोक जे आहे बघा, लक्षात असू द्या, जोपर्यंत तुम्ही गाळातून बाहेर नाही निघत तोपर्यंत गाळात पडलेल्यांना पण तुम्ही नाही वाचू शकत. हालेलुया. कीप इन युअर माइंड. जोपर्यंत तुम्ही गाळाच्या बाहेर येत नाही स्वतः तोपर्यंत दुसऱ्याला तुम्ही नाही वाचू शकत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या, जसं ते म्हणतील, जर तुम्हाला देवाची सेवा जरी त्यासाठी तुम्हाला झुगारावं लागली आणि तुम्ही तयार होता, तेव्हा ते म्हणतील यांचं आपल्यासारखंच आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही त्यांना इम्पॉर्टन्स, आपल्या देवाला तुम्ही इम्पॉर्टन्स द्याल, तेव्हा ते इम्पॉर्टन्स देतील. हालेलुया. हालेलुया. प्रभू महान आहे, पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? अवेलेबल होणं गरजेचं आहे. आणि दुसरं, परमेश्वर जे सांगतो ते करणं गरजेचं आहे. अब्रामाला परमेश्वराने सांगितलं, मी तुला सांगतो त्या देशात जा, मी तुला अभिवचन पर देश देईल. अब्रामाला अभिवचन पर देश परमेश्वराने दिलेला आहे. आणि अब्राम जे आहे, जोपर्यंत त्याला देश मिळाला पण नाही, पण त्या वाग्दत्त देशाकडे अब्राम निघालेला आहे.
अब्राम निघाला असताना कोण कोण घेऊन निघाला? अब्राम, त्याची पत्नी, त्याचा पुतण्या लोट, त्याचं परिवार, हे सगळं घेऊन तो निघाला. आणि हे सगळं घेऊन निघाला असताना त्याच्यासोबत त्याचे गुरढोरं आहेत, त्याच्या शेरड मेंढरं आहेत, त्याचे चाकर आहेत, हे सगळं ते निघालेले आहे. आणि रस्त्यामध्ये जाताना त्यांना वेळ लागत आहे. प्रवास आहे ना, प्रवास वेळ लागत आहे, वर्ष लागत आहे. चाललंय, करड वाढत आहे, शेरड वाढत आहे, जनावर वाढत आहे, साखर वाढत आहे, त्यांना लेकरांना लेकर होत आहे. आणि हे होत असताना लोटाचे पण त्या ठिकाणी चाकर वाढत आहे, नोकर वाढत आहे, लेकर वाढत आहे, संपत्ती वाढत आहे, गर्दी वाढत आहे. आणि हे चालू असताना त्या दोघांच्याही कळपांचे आपसात वाद व्हायला. प्रेज द लॉर्ड. बघा अब्रामाचा प्रवास बघा, अब्रामाचा नीतिमान प्रवास बघा. ते दोघे वाढत असताना त्यांच्या आपसामध्ये वाद व्हायला लागले. आणि पुतण्याच्या गटामध्ये आणि आपल्या गटामध्ये वाद होऊ नये म्हणून आपल्याला काय पाहायला मिळतं की त्या ठिकाणी अब्रामाने म्हटलं की आपण थोडं वेगळं वेगळं चालू. आता जसं काय लोट जे आहे मोडका फाटीवरच बसलेलो. अरे वा, मेरे मन की, माझ्या तोंडातली गोष्ट तुम्ही हिसकवली काका, माझ्या तोंडातली गोष्ट तुम्ही हिसकवली. आणि असं म्हणत लोटाने म्हटलं ठीक आहे. आणि लोटाला अब्रामाने सांगितलं, दिसतो ना सगळा प्रदेश, यापैकी कोणतीही दिशा निवड तुला वाटते ती, आणि तिकडे जा. लोटाने काय निवडलं? सदोम आणि गमोर. हालेलुया. त्याची हिरवळ लोटाने पाहिली. किती हिरवळ, किती सुंदर. जगी गोष्टी कशा असतात? हिरव्या, मनमोहक, सुंदर, किती छान, किती छान. प्रेज द लॉर्ड. समुद्र किती छान, मार मग त्याच्या सेंटरला उडी. प्रेज द लॉर्ड. मग कळतं तो किती खोल, नाका तोंडात पाणी जातं. मग कळतं अरे अरे. प्रेज द लॉर्ड. मग बचाव म्हणायचा आवाज सुद्धा बाहेर येत नाही. बचाव म्हणायला गेलं तर ते पाणी घुसते. प्रेज द लॉर्ड. हे जग असंच आहे. हे जग असं दिसतं हिरवळ, सगळं असं स्वच्छ हिरवळ. इकडे खूप चांगलं आहे, इकडे चला, इकडे खूप चांगलं आहे, इकडे चला. प्रेज द लॉर्ड. लोटाने निवड केली. आणि जेव्हा सदोम गमोर मध्ये लोट गेलेला आहे त्या ठिकाणी त्याला काय सापडलेले? पाप, अंधकार सापडलं. फक्त नाही, त्या अंधकाराने, त्या पापाने, त्या पापमय गाळाने त्याला पूर्णपणे माखून टाकलं. आणि त्याला काय केलेलं आहे? आपल्यामध्ये ओढलं. प्रेज द लॉर्ड. आणि काय केलं? आता या सगळ्यांमध्ये लोट हुशार. प्रेज द लॉर्ड. लोट अभिषिक्ताचा पुतण्या आहे, म्हणजे त्याच्यावरही अभिषेक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग काय केलं? वर्गात मॉनिटर कोणाला करतात? हुशार म्हणून करतात, अगोदर म्हणून करतात. प्रेज द लॉर्ड. पण काय केलं? जसं वर्गामध्ये मॉनिटर एखाद्या तुकार पोरला म्हणतात तू मॉनिटर, मग सगळेजण त्याला घाबरते. आता दुष्टाचं साम्राज्य फोडायला निघालेला तो दुष्टासाठी नकोच आहे. मग काय केलं? त्यालाच मॉनिटर केलं. लक्षात घ्या, त्यालाच मॉनिटर केलं, त्यालाच त्या ठिकाणी मुख्य अध्यक्ष करून त्या ठिकाणी बसवलं द्वारपळावर. पण लोटाचा जीव त्या ठिकाणी गुदमरत होता, कारण की एक अभिषिक्त कधीच पापात नाही राहू शकत, पापी लोकांसोबत नाही राहू शकत. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये बघा, आज प्रभू आपल्याला सांगत आहे, प्रभू आपल्याला बोलत आहे, जर तू परमेश्वराचा निवडलेला जन आहेस तर परमेश्वर म्हणतो तू काय कर, वाईट वटवटींपासून, वाईट लोकांपासून, वाईट गोष्टींपासून तू दूर राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण लोटाने तो भाग निवडला, आणि लोट त्या मार्गाने गेला. अब्राम परमेश्वराच्या मार्गानुसारी आहे, परमेश्वराने त्याला दिशा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज जेव्हा परमेश्वर तुम्हाला दिशा देतो ना, त्या दिशेने चालणं खूप गरजेचं आहे, त्या दिशेने स्वतःला समर्पण करणं खूप गरजेचं आहे. अजूनही त्याला पुत्र प्राप्त झालेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. अजूनही त्याला पुत्र प्राप्त झालेला नाही. आणि जेव्हा सारा पुन्हा त्याच्या जीवनातला प्रवास बघ, सारा म्हणते आता तर मी काय पुत्र नाही प्रसवू शकत, तुम्ही काय करा, माझी दासी आहे, तिच्यापासून तुम्ही पुत्र त्या ठिकाणी त्याला जन्म द्या. आणि तिला त्याने त्याच्याकडे पाठवलेला आहे, आणि तिच्याद्वारे त्याला पुत्र झाला. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती आहे ते दोघा भावांमध्ये, त्याचं नाव इश्माईल, त्या दोघा भावामध्ये कालही वाद होते, आजही वाद होते, आणि कंटिन्युअसची वाद त्या ठिकाणी प्रस्थापित झाले. प्रेज द लॉर्ड. या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं ते कार्य उचललं, पण तरी अब्राम सरळ चालत राहिलेला.
Praise the Lord. त्याच्या जीवनामध्ये त्याचा जो प्रवास जो आहे तुम्ही जर बघितला तर या प्रवासामध्ये नंतर आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेस अब्राम 100 वर्षाचा झाला. सारा 90 वर्षाचा, अब्राम 100 वर्षाचा. काय विचार करू शकता तुम्ही 90व्या वर्षी एखाद्या बाईची कूस भरत? विज्ञान नाहीच म्हणत, परंतु परमेश्वराला सर्व शक्य आहे. हालेलुया. जगाला अशक्य पण देवाला सर्व शक्य आहे. आणि देवाने त्या अशक्यातून शक्य कार्य त्या ठिकाणी 90व्या वर्षी सारा आणि 100व्या वर्षी अब्राम त्यांना पुत्र झाला. Praise the Lord. त्या पुत्राचा प्रवास. आता विचार करा, इथे पण अब्रामाकडे निवड आहे. पुत्र झाला, आता पुत्रावरती अब्रामाचं लक्ष आहे. Praise the Lord. आता काय झालं, एवढ्या दिवसानंतर पुत्र झाला, मग प्रत्येक गोष्ट पुत्राकडे आहे. त्याला काही पण असलं तर लेकराकडे पाहतं, लेकराशी बोलतं, लेकरासोबत हसतंय. Praise the Lord. परमेश्वराची नजर गेली त्याच्याकडे. उत्पत्ती 22 अध्याय त्याचं पहिलं वचन. ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमाला कसोटीस लावले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. Praise the Lord. आता मात्र पायाखालची जमीन सरकायला पाहिजे, सरकायलाच पाहिजे. कोणाला जर म्हटलं तर तुझा पुत्र मला दे, मला देणे म्हणते, फक्त काय कर, तू आपला पुत्र जो आहे त्या पहाडावर घेऊन जा आणि तिथं त्याला काय कर, अर्पण कर, कापून टाक. Praise the Lord. Praise the Lord. पण अब्राम जो आहे त्याची मानसिकता त्या ठिकाणी खूप स्थिर आहे. Praise the Lord. अब्राम त्या ठिकाणी काय करत आहे, आपल्या जीवनामध्ये अब्रामाने काय केलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा प्रवास पाहायला मिळतो. अब्रामाने पुत्राला हाताशी घेतलं, साखर घेतला, गाढवी घेतली आणि अब्रामाने प्रवास सुरू केला. हालेलुया. रस्त्यामध्ये लेकरू विचारते, बाबा आपण कुठे चाललो? अब्राम म्हणाला, बेटा आपण देवासाठी अर्पण करायला चाललोय. बाबा आपण तर अर्पण सोबत घेतलं नाही, आपल्या सोबत अर्पण नाही. अब्रामाने काय उत्तर दिलं? परमेश्वर देईल. Praise the Lord. परमेश्वर अर्पण देईल. आणि केलेलं आहे. त्या पर्वताच्या खाली थांबलंय आणि चाकराला त्याने म्हटलं, तू इथंच थांब, आम्ही अर्पण करू नये. Praise the Lord. बघा, आपल्याला जगी गोष्ट सुटत नाही. Praise the Lord. अब्रामाचं समर्पण पहा. सगळ्या गोष्टी एका साईडला, मेरा परमेश्वर एक साइड पर. हालेलुया. सगळ्या गोष्टी, घर दार सगळं संपत्ती बायको लेकर सोडलं आणि आराधनेला चाललाय. हालेलुया. आज आपण आराधनेला कितपत महत्व देतो? आराधना ही छोटी गोष्ट नाहीये. Praise the Lord. आराधना में है छुटकारा, हम गाते हैं, आराधना में है चंगाई. Praise the Lord. लेकिन हम उशिर आए. Praise the Lord. कैसी चंगाई? Praise the Lord. आराधनेसाठी लगबग करून, आराधनेसाठी त्याग करणारा व्यक्तीच आराधनेचं फळ प्राप्त करतो. Praise the Lord. आराधनेसाठी त्याने काय केलेलं आहे, आपली बायको लेकर घर दार संपत्ती सगळं सोडलं, पायी निघाला पर्वताच्या पायथ्यावर. आता मात्र त्याला त्या ठिकाणी त्याचा जो सावली म्हणजे त्याचा जो चाकर, ती सावली पण त्याला सोडून जावं लागणार. त्याला पण म्हटलं, बाहेर थांब, मला आराधना करायची आहे. हालेलुया. मला आराधना करायची आहे. आराधनेसाठी वरती गेल्या अब्रामाने पहिले काय तयार केली? वेदी. प्रियांनो, ज्यावेळेस आपण आराधनेला येतो, आराधनेसाठी आपली वेदी म्हणजे आपलं अंतःकरण आहे. हालेलुया. आपलं अंतःकरण ही वेदी स्वच्छ करायची. Praise the Lord. स्वच्छ करून तयार करायची आहे. त्यावेळेस आपण आराधनेला जातो. झोपेतून उठून आराधनेला नाही यायचं. Praise the Lord. Praise the Lord. झोपेतून उठलं, आलं इथं डोळे जुळत बस नाही. आराधनेसाठी तयारी बनताय. Praise the Lord. त्या तयारीनिशी आराधनेला यायचंय, प्रार्थना करायची. प्रभू मी आज आराधनेला चाललोय, मला आशीर्वादाचं वाटा दे. प्रभू मी आराधनेला चाललोय, माझा बलिदान तू स्वीकार कर. मी माझं अंतःकरण घेऊन तुझ्याकडे येत आहे. माझ्या अंतःकरणामध्ये काही जर इम्प्युरिटी असेल तर देवा ती काढून टाक.
Praise the Lord. काही जर पाप असेल, माझ्यामध्ये तुला न आवडणारी गोष्ट असेल ती नष्ट कर. आराधनेला जात असताना अब्रामाने पहिले त्या ठिकाणी बलिविधी तयार केलेली आहे. आपण बलिविधी तयार केलेली आहे का? हालेलुया, हालेलुया. बलिविधी म्हणून इथे कमीत कमी 15 मिनिटं अगोदर येऊन गुडघे टेकायचे, प्रार्थना करायचे, प्रभू माझी बलिविधी मी स्वच्छ करायला तुझ्या हातात देते. हालेलुया. बलिविधी त्या ठिकाणी तयार करायचे, गुडघे टेकायचे, प्रार्थना करायची आणि मग जेव्हा ती आराधना होईल, मग तुम्ही नाही म्हणणार आराधनामध्ये अनेक लोक म्हणतात ना, मला आराधनामध्ये फील नाही आला. का? कारण तुझी वेदी तुटलेली बेटा. हालेलुया. तुझी वेदी तू सरळ कर, फिर परमेश्वर देईल. हालेलुया. वेदी सरळ करा, आपली वेदी नीट करा, ती मांडा. मांडलेली आहे, अजून त्याच्यावर बलिदान नाही आहे. पण अब्रामाने विचारलं नाही देवाला, बली कुठे आहे आता? अब्रामाने पोराला घेतलं. बलिवेदीवर झोपवलं आणि त्याने सुरा घेतला. लेकरू झोपलेला आहे, त्या ठिकाणी इसाकाचं पण समर्पण बघा. बाप म्हटला झोप, झोपलं. प्रेज द लॉर्ड. माझं लेकरू 100 वेळेस प्रश्न विचारले, कशाला, का बरं? आहे ना सर? प्रेज द लॉर्ड. पण ते लेकरू बघा, समर्पित बापाचं समर्पित लेकरू. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं? झोप, गुपचूप झोप. हालेलुया. गुपचूप झोपलं. आपल्या लेकरांना इतकं तुम्ही देवाचं वचन शिकवा, इतकं देवाचं वचन तुम्ही द्या की त्यांना जे सांगितलं ते करतील. कारण परमेश्वरला आवाज न करणारे लोक बिलकुल आवडत नाही, आज्ञा पालन करणारे लेकर आवडतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं? लेकरांवरती ते देवाचे संस्कार घडवायचे, जेणेकरून लेकर देवाच्या कुठल्याही कामाला नाही म्हणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिने ऐकलं आणि तो झोपलेला. प्रेज द लॉर्ड. आणि झोपला. अब्रामाने सुरा घेतला. परमेश्वर वाट पाहते, परमेश्वर शेवटपर्यंत वाट पाहते, हात चालवून की नाही करत चालवून. आणि सुरा त्याने घेतला आणि मारायला जात आहे. परमेश्वर म्हटलं, अब्रामा तुझं सुरावर. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हटलं, अब्रामा मला आता कळलेलं आहे की तू माझ्यावर खरं प्रेम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर विचारतो, काय तुम्ही परमेश्वरावर खरं प्रेम करता का? विचारा, एकमेकाला विचारा, तुम्ही परमेश्वरावर खरं प्रेम करता का? विचारा, आपल्या बाजूच्याला विचारा, तुम्ही परमेश्वरावर खरं प्रेम करता का? प्रेज द लॉर्ड. विचारा, एकमेकाला विचारा, खरं प्रेम करता का? खरं प्रेम, आज तुम्हाला सांगू ना, हे खऱ्या प्रेमाची अभाव आहे. प्रेज द लॉर्ड. खरं प्रेमाचंच अभाव. पोरं प्रेम कुठं शोधतात? पोरी पण. पोरी प्रेम कुठं शोधतात? पोरांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरं प्रेम, खरं प्रेम त्या गोड शब्दात नाहीये. प्रेज द लॉर्ड. खरं देवाचं सांगतात, खरा प्रेम बाप की डांट में. हालेलुया. खरं प्रेम आईच्या ममतेमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे दोन्ही पण परमेश्वर देव आपल्याला देतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. हालेलुया. ते खरं प्रेम जे आहे, ते खरं प्रेम जे जेव्हा परमेश्वरला कळलंय की अब्राम फक्त याला काहीतरी मिळते म्हणून माझ्या मागे नाही चालला. आज परमेश्वरला या गोष्टीची खात्री पाहिजे, तुम्हाला काहीतरी गोष्टी मिळाल्या म्हणून तुम्ही प्रभूमध्ये चालत आहात. तुम्हाला आरोग्य मिळालं, तुम्हाला नोकरी मिळाली, तुमचं त्या ठिकाणी तुमच्या लेकरांचं लग्न झाले, या सगळ्या गोष्टीसाठी जर प्रभू मागे आपण आहोत, तर मग देवावर आपण खरं प्रेम करत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते खरं प्रेम शिकायचंय आणि करायचंय. प्रेज द लॉर्ड. खरं प्रेम. प्रेज द लॉर्ड. देवाचं सांगतं ते खरं प्रेम आवाजने करायला लावा. प्रेज द लॉर्ड. आज्ञा पालन करायला लावा. प्रेज द लॉर्ड. खरं प्रेम करणं आज खूप गरजेचं आहे. आज देवावरती आपल्याला ते खरं प्रेमानं चालायचं आहे. जेव्हा परमेश्वराने त्याला म्हटलं की काय कर, त्या ठिकाणी एक बलिदान साठी मी बांधून ठेवलेलं जे कोकरू आहे ते कोकरू घ्या आणि खा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाने अब्रामाने काय केलेलं आहे? बलिदान करायसाठी गेला आपल्या एकुलत्या एका लेकराचं. पण परमेश्वर अन्याय नाही. देवाचं सांगतं, देव अन्याय नाही, तो तुमची परीक्षा तुमच्या सहनशीलते पलीकडे घेत नाही, होऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने काय केलेलं आहे? त्या ठिकाणी त्याचा हात आवरलेला आहे आणि त्याला म्हटलं जा बलिदान घेऊन ये. आणि मग त्याने बलिदान केलं आणि परमेश्वराने ते बलिदान स्वीकारलेलं आहे. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर विचारतो, तो आपला बाप, तो आपली बहीण, तो आपला भाऊ, तो आपले नातलग, तो आपलं घरदार, तू तुझं शरीर, तुझे लोक, तुझी धन संपत्ती, तुझं मान, तुझं महिमा,
या सगळ्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? हालेलुया. आज परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला विचारत आहे, या सर्वांपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय? प्रेज द लॉर्ड. हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. कदाचित तुम्ही हो म्हणून मोकळे होता. प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना की मी परमेश्वरासाठी किती किती त्या ठिकाणी उत्साही आहे, तेव्हा तुम्हाला कळेल ना. बघा मंडळी, बघा देवाचं, प्रभू येशूचं आणि मंडळीचं नातं जे आहे, पती पत्नीचं का दिलेलं असावं? पती पत्नीचं का त्या ठिकाणी बंध दिलाय? का पती पत्नीचं नातं देवाने त्या ठिकाणी लावलं? काही असो, पती पत्नी जे आहे, काही असो 100 कोटी, पण ते दोघं जे आहे एकमेकांचाच विचार करतात. प्रेज द लॉर्ड. पती पत्नी जे आहे, काही जरी झालं तरी ते एकमेकांच्या सौख्याचा विचार करतात. काही जरी झालं, पत्नीला माहिती याचं वाईट केलं तर माझं होतं, नवऱ्याला माहितीये हिचं वाईट केलं तर माझंच होईल. तुम्ही तुमची जीभ दाबावर जाता, दाबा जोर, काय होणार? तुम्हाला त्रास होणार. तसं नातं आहे पती आणि पत्नीचं. प्रेज द लॉर्ड. ते दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत. म्हणून मंडळी म्हणजे विश्वासू जन, तो मंडळीचा जो भाग आहे तो देवासोबत एक असावा. म्हणून प्रभू येशू आणि मंडळी यांचं नातं पती आणि पत्नी यांच्यासारखं नातं जोडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं काय सांगतं, ती दोघं एक देह होती. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त आणि मंडळी सारखेच आहे, ते वेगळे नाहीये, एक देह असले पाहिजे. आज मंडळीमधून ख्रिस्ताचा प्रकाश जगाला गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पती पत्नीला भेटायसाठी जेव्हा तुम्ही पाहता, एखादा सैनिक जो आहे किंवा एखादा व्यक्ती जो आहे, महिना 2 महिने 5 महिने ज्यावेळेस बाहेर राहतो, त्यावेळेस तो घरी येतो, त्यावेळेस पत्नीची लगबग असते. असं नवऱ्याला त्याची लगबग असते, मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते लोक ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस पहिले त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, आम्ही एवढे दिवस वेगळे आहे. प्रेज द लॉर्ड. आपण ज्यावेळेस प्रभूला भेटू, प्रेज द लॉर्ड, तेव्हा आपल्यालाही कळत त्या प्रेमाचं मन. प्रेज द लॉर्ड. आज त्याची आठवण करत आपण या ठिकाणी जमतो. हे आपण ज्यावेळेस या ठिकाणी प्रभुमेश घेतो, आराधना करतो, या गोष्टी नथिंग बट आपण त्याची आठवण करतो, त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्हाला माहिती आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, आज अनेक लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, आणि ते देवाला नाही आवडत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, आज अनेक लोक या ठिकाणी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करतात. लग्नानंतरची लफडी. आपलं लग्न कोणासोबत ठरलं? मंडळीचं लग्न कोणासोबत ठरलं? माझी तर काबर नाही ते. कोणासोबत लग्न ठरलं? प्रभू येशू सोबत. आपण कोणाची वधू आहे? माझी तर का नाही ते. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. एक्स्ट्रा नाही, त्याला नाव देऊ आपण आता, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. लफडी, लग्नानंतरची लफडी असं नाव देऊ त्याला. का? कारण की नवऱ्याला भेटायपेक्षा कंपनी महत्वाची, नवऱ्याला भेटायपेक्षा नातेवाईक महत्वाचे, लग्न महत्वाचे. प्रेज द लॉर्ड. अरे तो सैनिक जो जखमी होतो सीमेवरती, त्याची शेवटची इच्छा काय असते की माझ्या पत्नीला मी भरून पाहावं. आणि तो जखमी जरी असला ना, फरफटत घरी येतो, मला न्या घरी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आजाराचे वायदे देतात, मी आजारी म्हणून नाही आलो आज. प्रेज द लॉर्ड. काही नाही परमेश्वरासाठी आजार. जर तुम्हाला परमेश्वराला भेटायला यायचं ना, तुम्ही कसे येता. प्रेज द लॉर्ड. बघा ना तुम्ही, मला सहजच नाही वाटत की या ठिकाणी कोणी पण तरुणपणामध्ये लफडी केली नसती. मग त्यांना माहिती आहे मैत्रिणीला भेटायला जायला किती वेळेवर जावं लागतं, किती मिनिटं अगोदर जावं लागतं. युथ खाली बघू नका. प्रेज द लॉर्ड. मग परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येत असताना तुम्हाला तसं का नाही वाटत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा तो भरतार आहे, तुमचा तो वर आहे, मग त्याला भेटायला
परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये? का नाही तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या त्या जीवनाला शरीराला ऊर्जा आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, लक्षात असू दे, आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जो आहे तो आपल्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहम उत्साहाने निघाला, प्रेज द लॉर्ड, आणि त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी नीतिमान गणलेला आहे. परमेश्वराने पुढे अब्राहमाला मित्र म्हटलेला आहे. जेव्हा आपल्याला परमेश्वराचं नाव जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. उत्पत्ती 22 अध्याय 14 वचनामध्ये जेव्हा अब्राहम परमेश्वराला नाव देतो, म्हणून अब्राहमने त्या ठिकाणचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. प्रेज द लॉर्ड. यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, पुरवठा करणारा परमेश्वर. हालेलुया. पुरवठा करणारा परमेश्वर हे नाव परमेश्वराला अब्राहमाने त्या ठिकाणी दिलं आणि अब्राहमाने त्याला म्हटलं, परमेश्वर तू पुरवठा करणार आहेस. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कोणाला पुरवठा करणार आहे? जे देवावरती अवलंबून आहे, ज्यांचा भाव आपल्या नातलगांवरती आहे. परमेश्वर त्यांना नाही पुरवठा करत. प्रेज द लॉर्ड. ज्यांचा भाव आपल्या बळावरती आहे त्यांना नाही प्रभू प्रोव्हाइड करत. ज्यांचा भाव आपल्या ज्ञानावरती आहे त्यांना नाही प्रभू प्रोव्हाइड करत. परमेश्वर त्यांना प्रोव्हाइड करतो जे सर्वांगाने परमेश्वरावरती अवलंबून राहतात. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा उदाहरण पाहतो आपल्याला पाहायला मिळतं, सारपतीतील विधवा प्रार्थना करत राहिली, सगळं संपलं, प्रार्थना करत राहिली, आता नाही राहिलं, एक वेळेचं जेवण उरलं, पण तिने प्रार्थना केली आणि तिने म्हटलं, प्रार्थना करून आता मला हे खाऊन मरायचंय. त्यावेळेस एलियाला तिच्याकडे पाठवलं. हालेलुया. 3.5 वर्ष त्या ठिकाणी तो दुष्काळाचा मिड पिरियड होता. त्या मिड पिरियडच्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, एलिया ह्या देवाच्या दासाच्या द्वारे तिच्या शेवटचं राहिलेलं पीठ आणि तेल हे कधी संपलं नाही, ते द्विगुणित होत गेलं. आणि आपल्याला पाहायला मिळतं त्या दुष्काळाच्या काळात परमेश्वर यावे इरे तिची गरज परमेश्वराने पूर्ण केली. हन्ना तिची सवत पनीर ना, आपल्याला काय पाहायला मिळतं, ती त्याला मनस्वी चिडवे आणि चिडवत असताना ती चिरडीच आहे. का? कारण तिला लेकरू नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तिने मागितलं, ती परमेश्वरासमोर ओनवून पडत राहिली, मागत राहिली आणि परमेश्वराने काय केलेलं आहे, तिची आठवण केली आणि परमेश्वराने तिला काय केलेलं आहे, तिला लेकरू दिलेलं आहे. आणि तेच शमूएल, बरोबर शमूएल, तेच शमूएल बाळ जो आहे तो इस्रायलाचा पहिला त्या ठिकाणी शास्ता बनलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायचंय काय, माझा भाव परमेश्वरावर आहे का? मी तो जो मार्ग निवडायला पाहिजे तो मार्ग निवडून त्याच्या मागे चाललोय का, की मी दुसरा मार्ग निवडत आहे? अनेक लोकांना ज्यावेळेस असं वाटतं की प्रार्थनेमध्ये काय होईना, चलो कुछ तो म्हणता करते, चलो. अनेक लोक जीवनामध्ये जेव्हा ते जग सोडून येतात, समजा विशेषतः समजा पुरुषांबद्दल म्हटलं, आपल्याबद्दल काय असतं, पहिले अवस्था वेगळी असते, खाणारं पिणारं जीवन असतं, कोणालाही काही बोलायचं, रागायचं, मारायचं असं जीवन असतं. पण देवात आल्यानंतर नाही करत. मग काय असतं, एक डायलॉग फिक्स असतो, तिकडं असतं तुला दाखवलं असतं, जुनं माझं जीवन असताना तुला दाखवलं असतं. अनेक लोकांना तुम्ही असं म्हणताना पाहिलं, तुम्हाला जुन्या जीवनात उतरून यायला लावून मिले डेंजर. हालेलुया. तुझा डेंजरपणा तुझ्या खिशात ठेव, त्याच्यासाठी नाही द्यावं तुला बोलवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हाला बोलवत आहे, प्रभूने तुम्हाला बोलवलं की परमेश्वराने त्याचं कार्य तुमच्याद्वारे प्रदर्शित करावं. प्रेज द लॉर्ड. आणि तो परमेश्वर जो आहे तो म्हणतो, माझा हात इतका तोकडा झाला नाही की मी तुला देऊ शकत नाही. तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडव्यक्तीप्रमाणे झालंय, म्हणून परमेश्वर तुमचं ऐकत नाही, तुम्हाला दर्शन देत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर परमेश्वराच्या द्वारे आपल्या जीवनात कार्य घडत नसेल तर समजून घेणं गरजेचं आहे, माझा अपराध कुठेतरी आडवा येत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर जो आहे, पाहिला राखेपासून सेना निर्माण करणार आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे, देवाचं वचन सांगतं, या दोंड्याची भाकरी व्हावे म्हणून तू आज्ञा कर, होईल. प्रेज द लॉर्ड. सैतानाने ह्याच वचनाच्या द्वारे प्रभू येशूची परीक्षा घेतली. प्रेज द लॉर्ड. हाय देवाचं वचन, प्रभू कार्य करणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर मृताला जिवंत करणारा परमेश्वर आहे. असा परमेश्वर तुमच्या गरजा नाही पूर्ण करू शकत का? प्रेज द लॉर्ड. तो पूर्ण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. पण आपला भाव तो तपासतो. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाचा भाव शेवटपर्यंत तपासला, त्याचा भाव माझ्यावर आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. एलियाचा भाव पाहिला,
Praise the Lord. एलियाला सांगितलं, एलियाने केलं, दुष्काळाची घोषणा केली, पण आता दुष्काळात मी कसा जगल? एलियाला कावळ्याच्या द्वारे अन्न पुरवले. जो कावळा दुसऱ्याच्या हातातलं मारून खातो. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. त्या कावळ्याच्या द्वारे परमेश्वराने काय केले? एलियाची गरज भागवली. दुष्काळामध्ये नदी वाहवली आणि त्या नदीच्या द्वारे त्याला पाणी पुरवठा केला. हेच सोडा, सारपतीतील विधवेच्या घरी जाऊन त्याचं आणि तिचंही पालन पोषण केलं. असा परमेश्वर जो आहे तो माझा परमेश्वर आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. असा परमेश्वर जो आहे तो माझा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्या परमेश्वराला जाणणं गरजेचं आहे, आयडेंटिफाय करणं, ओळखणं गरजेचं आहे, जाणणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे, त्याची इच्छा जाणणं गरजेचं आहे आणि त्या इच्छेनुसार चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्हाला हे कधी करता येईल? मत्ती पुरुषवर्तमान 22:27 वचन. आणि सर्वांमागून ती स्त्री मेली. 22:27. 22 अध्याय. सदोतीस. येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. Praise the तो Lord. आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेम करणं गरजेचं आहे. बुद्धीने, शक्तीने, अंतःकरणाने, मनाने परमेश्वरावर प्रेम करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वर प्रेम करू लागाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल देवाची इच्छा काय, तेव्हा तुम्हाला समजेल देव कसा मदत करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आहे, यावे गिरे आहे, तो प्रोव्हायडर आहे, तो सर्व गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करतो, देतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला जाणण्यासाठी आणि त्या दोन रस्त्यापैकी एक जो परमेश्वराचा मार्ग आहे तो मार्ग निवडून त्या मार्गात चालण्यासाठी, अब्रामासारखं जीवन जगण्यासाठी आणि एक धार्मिक पुरुष, स्त्री, धार्मिक मंडळी बनून जीवन जगण्यासाठी प्रभू आजच्या या वचनाचा वेळेला आपल्याला आशीर्वाद करू. चला प्रार्थना करूया. हालेलुया जीसस, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. हालेलुया जीसस, जीसस. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुमच्या नावावर धन्यवाद. गौरव तुमचे प्रभू परमेश्वर. प्रभू आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत प्रभू, सुंदर वचनाच्या द्वारे तुम्ही आम्हाला बोध केला, आमच्याशी बोला. धन्यवाद देतो. वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी, तुमच्या नावाचं गौरव करत पुढे चालण्यासाठी तेव्हा आम्हाला तुम्ही कृपा करा प्रभूजी. धन्यवाद करतो प्रभूजी, तुम्ही आज आम्हाला चालवलं प्रभू. तुमच्या इच्छेनुसार आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी तुम्ही सहायता करा. सैतानाच्या प्रत्येक व्यक्ती आमच्या जीवनामधून दूर करा प्रभूजी. ऐकलेलं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये बीज रूपाने पडण्यासाठी आणि त्याचा प्रभू परमेश्वरा, हो प्रभू परमेश्वरा, चांगलं फळ येण्यासाठी, 30 पट, 60 पट, 80 पट, 100 पट फळ मिळण्यासाठी तेव्हा पण तुम्ही सहायता करा. कोणाचंही या ठिकाणी प्रभू ऐकलेलं वचन प्रभूजी त्यांच्या प्रभूची बुद्धीमध्ये न जाता अंतःकरणामध्ये जावं आणि त्याने जीवन बदलावं, त्यांचं अंतःकरण बदलावं, असं आज होऊ दे म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभू. हो प्रभूजी, हो प्रभू, तू दावी ज्या पद्धतीने म्हणतो, मला झालेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे, उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. त्या आत्म्याने प्रभूजी आम्हा प्रत्येकाला सावरून धरा आणि एक एनर्जी मध्ये चालण्यासाठी मंडळीला तुम्ही कृपा करा म्हणून विनंती करतो. दयाकडे धन्यवाद देतो. संपूर्ण वेळ का समय तुमच्या हातामध्ये सुपूर्द करतो. इथून पुढचा तुमच्या स्वाधीन करतो. ऑनलाईन ऑफलाईन बसले भाव बहिणी तुमच्या स्वाधीन करतो. जे प्रभूची अपेक्षेने, इच्छेने आज तुमच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहेत, विनंती करतो प्रभूजी आमच्या आईंसाठी, विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये त्या कॅन्सरची प्रभूजी, त्या प्रभूजी लढा देत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करा आणि प्रभूजी तुमचा दास आहे ना, त्याने त्यांच्यासाठी तुमची सुटका मी मागवतो प्रभूजी. त्यांना तुम्ही आरोग्य द्या आणि या ठिकाणी मंडळीमध्ये येऊन तुमच्या नावाचा गौरव करण्यासाठी आणि सरेंडर करण्यासाठी, त्यांचं जीवन बदलण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी, त्यांचा नाश होण्यासाठी मी मागतो प्रभूजी. अशा अनेक लोक आहेत जे आजाराने त्रस्त आहेत, समस्येत त्रस्त आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये प्रभूजी आर्थिक समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, त्या समस्या त्यांनी प्रभू तुमच्या चरणाजवळ ज्यांनी आणलंय त्यांच्या जीवनामध्ये त्या प्रकाश पडू देत आणि त्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये दूर करू देत म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुमचा दास या नात्याने ऑनलाईन बसले भाऊ बहिणींना प्रभूजी, प्रभू येशू तुमच्या नावामध्ये प्रभूजी तुमच्याकडे सुटका तुमचा दास या नात्याने मी जाहीर करतो. त्या सुटकेमध्ये चालण्यासाठी कृपा करा. प्रार्थना ऐकलं, धन्यवाद देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेरणात मागतो तुम्ही एका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल.